हॅलो गाइस, कसे आहात तुम्ही? हसताय ना, हसत राहा, कारण हसण्याने पावर येते. येस, तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याचे हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. तर येस, गुड मॉर्निंग. तर आज आहे गुढीपाडवा म्हणजेच नवीन मराठी वर्ष. नवीन वर्ष. तर तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. तर हे वर्ष तुम्हाला खूप सुख समृद्धीने आणि आनंदाचं आणि भरभराटी जावो हेच आम्ही बाप्पाचरणी प्रार्थना करतो. हृदयांश, तू कसा आहेस? मी बरा आहे, तू कशी आहे? मस्त. आज तर भारी तयार झालाय ना. कॅप भारी आहे, मस्त. ड्रेस पण भारी, छान. तर बापाची पूजा झालेली आहे, देवपूजा झाली आहे आणि आता आम्ही गुढी उभारणार. तर आता गुढीची पूजा करू. तर आता गुढीपाडव्याची आपण गुढी उभारू. चला चल. चलो. तर नारळाचं हे कर. तर मग अशी बघितलं, हृदयांश गेला होता ट्युशनला आणि ट्युशनहून आला तोपर्यंत सगळं रेडी होतं. तर आज आहे गुढीपाडवा. श्रीखंडपुरी, बटाट्याची भाजी, भजे, वरण भात आणि कैरीची चटणी. तर आता गुढीला पण नैवेद्य दाखवून घेऊ. आणि आता वाजले 12. तर 12च्या
12पर्यंतच गुढी काढे. हे बघ इकडे, ते बघ, समजलं का? विराजने पण काढली गुढी. हळू 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 थांब, पहिले मला ती हलवावी लागेल. काय करते? बाप्पाला आपल्याला गुढीला नैवेद्य द्यायचा ना, हा. मग गुढी पहिले हलवून घ्यायची. हलवून म्हणजे खाली घ्यायची ती, मग तिला जेव घालायचं. अच्छा. मग ती बाप्पाजवळ ठेवायची. समजलं? अच्छा. नवीन आहे. नवीन म्हणजे आपण नवीन आहे, पण मग आपल्याला ज्या गोष्टी आधीपासून करत आल्या त्या करायलाच लागतात. जसे की गुढी उभारणं. अबे अबे सॉरी. ठेव ठेव. मम्मा ते कधी खायचं? ते देते ना तुला. मला नाही खायचं मला. मग श्रीखंडपुरी का बरं खातो आपण? कारण आपलं ते कोणी हे रेड कलरचं श्रीखंड आहे का तुझं? समजलं का? देऊ थोडं श्रीखंड, थोडस. सॉस दे. नाही पण नाही, आज सॉस नाही खायचं, श्रीखंड खायचं. हा, म्हणून मी तेच सांगते ना, आज सॉस नाही. हॅलो गाईज, माझा अभ्यास आणि सगळं काही झालंय. ओके हो नाही येत आहे सगळे सम येत आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. खेळून मिळून सगळं झालं आता माझं. आता जेवायचा टाइम आहे. हा ना मम्मा, काय बनवलंय आज? फ्राईड राईस. यस, माझं फेवरेट बनवत आहे. आणि माझं उद्या मॅथचा पेपर आहे. सगळ्यात इझी. जास्त हेवी होतं ना, मग त्याच्यामुळे म्हटलं आता लाईट. अभ्यास झाला का मग तुझा? झाला ना. नक्की का? अभ्यास झाला, खेळला पण. थोड्या वेळाने बाहेरही जायचं. थोड्या वेळाने पप्पा आल्यावर जेवण झालं की संध्याकाळी जाऊ. रात्री Yes, संध्याकाळी नाही, रात्री. आणि सुट्ट्या लागल्यावर माझे बल्ले बल्ले तिथं फ्राईड राईस बनतंय. खूप गरमी हे होतीये, असं वाटतं पाऊस पडेल, पण काय माहिती आता. नाही पडलेला पाऊस पडेल. रुदी अँड स्पेशल फ्राईड राईस आहे. हा, कुठे माधुरी? हे काय इकडे आता काय ते अहो मग तिकडं मागे वाटतं. बापरे, केवढी मोठी. पण वाऱ्याने अशी हे झाली ना. नाही पण वाऱ्याने असे हे. हा, ते बघ गुढी पण बघितली का? गुढी बघितली का? हा, आणि जवळजवळ 5 दिवस कार्यक्रम होते सगळे, माहितीये का?
मला सिनरी ड्रॉइंग खूप आवडते. 5 days प्रोग्राम चालू होता. नवीन वर्षाचं जे होतं ना त्याच्यामध्ये महावादन होतं, त्यानंतरून रॅली काढतात म्हणजे स्वागत यात्रा, नवीन वर्षाची स्वागत यात्रा पण असती. ते बघ मन तुझ्या साईडला. हां सगळं तर खूप छान छान कार्यक्रम होते माहिती. वर आलो होतो महारांगोळी बघायला. तर जवळजवळ 5 दिवस हे प्रोग्राम चालू होते. तर त्याच्यामध्ये ही महारांगोळीचा पण एक प्रोग्राम होता. त्यानंतरून महावादन होतं. त्यानंतरून अंतर्नाद म्हणजे नृत्याचे वेगवेगळे प्रकार पण त्यांनी दाखवले. त्यानंतरून स्वागत यात्रा वगैरे असे खूप छान छान सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केलेले होते. तर ते आपल्याला सगळं अटेंड नाही करता आलं, पण ही रांगोळी बघण्याचा जो योग आला तो खरंच अप्रतिम आहे. ॲक्च्युली अशी रांगोळी व्यवस्थित नाही दिसत आहे वरतून, म्हणजे जी वरतून घेतलेली आहे ना ती छान आहे. जर भेटली तर मी नक्कीच त्याचा फोटो ॲड करेन. तर इकडे चालू आहे साफसफाईचं काम. तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खूप साऱ्या गोष्टी नाशिकमध्ये होत आहेत. तर मे बी गंगा घाटावर पण काय काय होणार असेल. अरे आहे ना, आवडलं का? मस्त केवढी मोठी रांगोळी होती ना, आणि खूप जास्त थंड स्ट्रोम आहे, खूप वारा सुटलेलं आहे. पुढे सारखा बाबा थोडंसं थोडं. दरवर्षी रांगोळी इथे असते बघ हृदयांश. आपण इकडे आलो होतो ना, पण इकडे काम चालू आहे त्यामुळे सगळे कार्यक्रम वगैरे पण तिकडेच होते वाटतं ठेवलेले. आम्ही आलो होतो ते लोक झाडू मारत होते. हा ना, नीट करताय का?